मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मुलाचे पुण्यातील रेंटचे घर, म्हणजे PG. हा जो सोफा आहे तो जुना आहे आणि तो घरमालकांचा म्हणजे ओनरचा आहे. हे बघा, या ठिकाणी त्याने देवाची प्रतिमा म्हणजे स्वामी समर्थांना सुद्धा ठेवलेले आहे. हे बघा, उद्या मला गावाला जायचं आहे. माझं सामान म्हणजे माझ्या बॅगा आता पॅक करून झालेल्या आहेत आणि बरेचसा सामान हा ओनरचा आहे. जे बाहेरगावी आहेत त्यांनी तो जुना सामान तेथेच तसा ठेवला आहे. हा सोफा पण त्यांचाच आहे. या ज्या समोर दिसत आहेत त्या गाद्या सुद्धा मी घरून दिलेल्या आहेत. हे बघा, घरून गहू आणलेले आहेत, म्हणजे गावाकडनं आम्ही गहू घेऊन आलो होतो. ते गव्हाचे पोते इथे पडलेले आहे आणि आता मी पूर्ण हॉलचे लुक तुम्हाला दाखवणार आहे. हॉल कसा दिसतो आहे ते. हे बघा, या पद्धतीने हॉल असा दिसतो. हे बघा, आता आपण या दुसऱ्या रूममध्ये म्हणजे बाजूच्या रूममध्ये जाणार आहोत. हा समोर एक कॉम्प्युटर टेबल ठेवलेला आहे, त्यावर हा लॅपटॉप ठेवलेला आहे आणि येथे सुद्धा 2 गाद्या ठेवलेल्या आहेत आणि हे एक कपाट ठेवलेले आहे. हे बघा, हा छोटासा असा एक छानसा असा रूम आहे. येथे माझा मुलगा आणि माझा पुतण्या हे सोबतच राहतात, म्हणजे आमचा कृष्णा आणि भोला हे दोघंही या फ्लॅटवर सोबत राहतात. हे बघा, या ठिकाणी त्यांचे सगळे योगाचे साहित्य, जिमचे साहित्य सुद्धा ठेवलेले आहे. त्यांनी फक्त घेऊन ठेवलेले आहे, पण करत कोणीच नाही. हे बघा, योगा मॅट ते सुद्धा घेऊन ठेवलेले आहे. हे कपड्यांचा पसारा आहे. हे बघा, हा रूम या पद्धतीने दिसतो. या रूमचाही लुक मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. हे बघा, या बाजूला हे एक वॉशरूम आहे आणि त्याच्याच बाजूला हे किचन आहे. बराचसा सामान हा मी त्याला घरून दिलेला आहे, म्हणजे माझे जे जुने भांडे होते ते मी या रूमवर ठेवलेले आहे. हे वॉशिंग मशीन त्याने आता घेतलेले आहे आणि हे बाजूचे जे फ्रीज आहे ते रेंटने घेतलेले आहे. हे बघा, हा जो माझा जुना सामान आहे, ताट, वाट्या, ताटल्या, हा मसाल्याचा डब्बा, एक छोटं वरती मिक्सरही आहे, हे कप आणि हे छोटे छोटे मी घेतलेले स्टीलचे डबे, हा छोटा खलबत्ता, हे सर्व मी त्याला घरूनच दिले आहे. हे बघा, हे त्याने ब्लेंडर घेतलेला आहे. या रूमवर अगदी थोडे थोडे सगळे आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला 4-5 लोकांचा स्वयंपाक सहज करता येतो. ही गॅसची शेगडी ही सुद्धा घरून दिलेली आहे. ही जुनी शेगडी आहे ती दिलेली आहे. हा 2 BHK फ्लॅट आहे आणि याला 2 वॉशरूम आहे. हे ॲक्वागार्ड जे दिसलं आहे ते ओनरचं आहे आणि जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेत दाखवते ते हे शेत आहे. हे बघा, या बाजूला ही खिडकी उघडली की ते अगदी सुंदर असे शेत दिसते. हे बघा, सुंदर असे शेत जे अगदी पावसामुळे अगदी हिरवेगार असे झालेले आहे.
आता आपण पलीकडच्या मास्टर बेडरूममध्ये जाऊ. हे बघा, या ठिकाणी सुद्धा ओनरचा हा बेड आहे, कपाट आहे आणि या ठिकाणी सर्व कपड्यांचा पसारा पडलेला आहे. इकडे सुद्धा एक वॉशरूम आहे आणि एक गॅलरी सुद्धा दिलेली आहे. हे बघा, डाव्या बाजूला वॉशरूम आहे आणि त्याच्याच समोर एक मोठी गॅलरी आहे. अगदी तिथे भरपूर असे कपडे सुद्धा आपल्याला टाकता येतात. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा? कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.